मुचकुंद नदीच्या मुखावरती बांधला गेला आहे पूर्णगड किल्ला. साधारणतः रत्नागिरीपासून 26 किलोमीटर अंतरावरती आहे पूर्णगड हा किल्ला. किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला लागते श्री रामाचे आणि सिद्धेश्वराचे हे मंदिर. पूर्णगडाच्या पायथ्याशी पूर्ण हे गाव आहे. या गावातूनच किल्ल्याकडे जाणारी एक सोपी वाट जाते. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच मारुतीचे मंदिर आहे. मारुतीचे मंदिर ओलांडल्यावरच थोडेसे पुढे गेल्यावर किल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. दरवाजावर गणेश तसेच चंद्र आणि सूर्याची शिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवळ्या आहेत. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंद नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग केलेला आहे. तटबंदीवरून गाड्याची पूर्ण फेरी मारता येते. काळ्या पाषाणाच्या बांधकाम असून अजूनही भक्कम स्थितीत आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला दिल्ली दरवाजा आहे. त्या काळी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक सागर किनाऱ्यावरती व्यापार चालायचा. शिवाय या व्यापारावरती आणि शत्रूवरती करडी नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला असावा असं वाटतं. हा किल्ला हा सर्कल कान्होजी आंग्रे यांनी बांधला. गडास भेट द्यायची असेल तर तुम्हाला बेस्ट टाईम आहे हा संध्याकाळच्या वेळेस. संध्याकाळच्या वेळेस ह्या गडाच्या तटावरनं खूप सुंदर असं अरेबियन सीचा व्ह्यू दिसतो. स्पेशली करून ह्या गडावरती स्वच्छता खूप होती. पूर्णगड किल्ला हा एका नजरेत आपल्या सामावेल एवढा आहे. शिवाय या किल्ल्याला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं फिरून होतात. तर ह्या किल्ल्यास नक्की भेट द्या. एक वेगळाच आणि अनोखा असा हा किल्ला आहे.